देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार असल्याची सूत्रांची माहिती। 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढउतार, 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ। मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं सूचक विधान। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सुद्धा 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं, गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, तर मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार, टोलमध्येही कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मिसिंग लिंक प्रकल्प गेम चेंजर ठरणार, महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची लिंक कनेक्ट झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य, तर 2 शहरांना अधिक वेगानं जोडणारा हा कनेक्टिंग लिंक, सुनेत्रा पवारांचंही वक्तव्य। मिसिंग लिंकवरील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात रुंदीचे 23.5 मीटर हे बोगदे अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्रही सुपूर्द। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात मी माफी मागतो, पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मिसिंग लिंकवरील पुण्याकडे जाणारे 1 लेन सुरू, तर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। शिवाय वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून टोल आकारू नका, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 1745 कोटींचा 349 किलो कोकेन एनसीबीकडून जप्त। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कारवाई संदर्भात ट्विट। पुण्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या, भोरमधील नसरापूर गावातली संतापजनक घटना। हत्येनंतर नराधमानं मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला, आरोपीला ताब्यात देईपर्यंत मृतदेह जाऊ देणार नाही, ग्रामस्थ आक्रमक। राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीतल्या परप्रांतीयाला मनसैनिकांचा चोप, मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर या व्यक्तीनं राज ठाकरेंसह मराठी माणसांचीही माफी मागितली आहे। तर स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते, 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनताच ठरवेल, पवार विरुद्ध पवार ही लढाई होऊ नये ही माझीही इच्छा, युगेंद्र पवारांचं भाष्य। समोर क्रूजमधील अद्यापही 4 जण बेपत्ता, एकूण 35हून अधिक प्रवासी या ठिकाणी होते। उत्तर प्रदेशातील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर, 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद, मागील 5 दिवसांपासून बांदा शहरात सर्वाधिक तापमान। पुण्याच्या केडगावमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू, आरोग्य विभागानं चौकशीसाठी समिती नेमली, तर सर्जन डॉक्टरनं एका दिवसात 97 शस्त्रक्रिया केल्याचा लक्ष्मण